दिवा येथील 54 बेकायदा बांधकामांवर न्यायालयानं कारवाईचे आदेश दिल्यानं ठाणे महापालिकेचं पथक तेथील एका इमारतीवर कारवाईसाठी गेलं होतं। या पथकाला येथील रहिवाशांनी कडाडून विरोध करत आंदोलन केलं। दिवा शहरात ठिकठिकाणी आत्मदहनाचे फलक उभारण्यात आलेत, तसंच महिलांच्या हातामध्ये पेट्रोल घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले होते। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले। रहिवाशांकडून प्रचंड घोषणाबाजी केली जाते। दिवा परिसरातील 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं नुकतेच दिले। त्यानुसार ठाणे महापालिकेनं अनंत पार्क या इमारतीवर कारवाईसाठी पथक काढलं। कारवाईसाठी पालिकेचं पथक येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आक्रमक झाले। इमारतीवर कारवाई झाल्यास आम्ही आत्महत्या करू असा इशारा रहिवासी देत आहेत। महिलांनी येथील मुख्य रस्ता अडवून ठेवलाय। आमच्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत असं असतानाही पालिका कारवाईसाठी येत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला। पालिका आमच्याकडे आदेशाबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोप रहिवासी करतायत। रहिवाशांच्या हातामध्ये बाटल्या भरून पेट्रोल होतं, त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पालिका पथक तिथे JCB हातोडा घेऊन दाखल झाल्यानंतर रहिवाशांनी त्यांचा रस्ता अडवला। दिवा शहर परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त लागलाय। दिवा परिसरात 2017 ते 2019 या काळात उभारण्यात आलेल्या इमारतींविरोधात एका नागरिकानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली। यात 2017 ते 2021 या काळात उभारण्यात आलेल्या 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश न्यायालयानं पालिका प्रशासनाला दिले। यातील 2 इमारतधारकांनी कारवाई थांबवण्यासाठी न्यायालयातून आदेश मिळवला असून उर्वरित 52 इमारतींवर कारवाई केली जाणार आहे। या इमारतींमधील रहिवाशांना पालिकेनं नोटिसा बजावल्यात। त्यानंतर येथील रहिवाशांनी आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली। त्यातच आता कारवाई होणार असल्यानं रहिवाशांकडून तीव्र आंदोलन केलं जात आहे।